आज मुंबईमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय, कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राखी जाधव यांनी भाजप प्रवेश केलाय। राखी जाधव या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष आहेत। भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राखी जाधव यांनाच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे। पराग शाहच्या उपस्थितीत राखी जाधव यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला। मुंबईतील राष्ट्रवादीच्या त्या प्रदेशाध्यक्षा होत्या आणि आज त्यांनीच थेट शरद पवार यांचा गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। पराग शाहच्या उपस्थितीत राखी जाधव यांचा भाजप प्रवेश झालेला आहे। एक अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड आपण बघतोय। शरद पवार गटाला यामुळे मोठा धक्का मानला जातोय। राखी जाधव या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कालपर्यंत प्रत्येक निर्णयामध्ये महत्त्वाचा रोल त्यांचा होता आणि आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। शरद पवार गटाच्या अध्यक्षा राखीताई आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। राखीताई, काय नेमकं झालं ते तुम्हाला या ठिकाणी पक्षप्रवेश करावा लागलाय? नाही, माझा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये लोकांना विकास कामे अपेक्षित आहे आणि विकास कामे होण्यासाठी कुठेतरी मला हा विचार घ्यावा लागला। आज या विचाराने पुढे जात असताना मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या मतदारसंघातल्या माझ्या मतदारांनी मी केलेल्या ह्या निर्णयाचं स्वागत केलेले आणि मी त्याच्यावर ठाम आहे। नाही, कालपर्यंत मी माझ्या पक्षाच्या उमेदवारांना, इच्छुक उमेदवारांना प्रामाणिकपणे त्यांना ज्या ज्या मतदारसंघामध्ये उमेदवारी अपेक्षित होती ते देण्याचं मी त्या ठिकाणी काम केलेलं। मी कुठेही माझ्या त्या पक्षाशी मी कधी त्या ठिकाणी त्यांची फसवणूक केली नाही किंवा प्रामाणिकपणे राहिले। एक विचार जो आहे, कार्यकर्त्याला अपेक्षा असते आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यकर्ता जो आहे तो आपल्या नेत्याकडे व्यक्त होत असतो। आपण आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देऊ शकलो नाही, आपण आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय देऊ शकलो नाही, म्हणून हा माझ्यापुरता मी निर्णय घेतलेला आहे। नितीन खरासा, गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।